मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या खूपच रागावलेल्या असतात. त्या मंजूचा राग हा मंजूच्या आईवरती आणि मंजूच्या बहिणीवरती म्हणजे अमृतावरती राग काढतात आणि त्या म्हणतात की तुमच्या बहिणीने मला एवढा त्रास दिलाय ना, मी तुम्हाला माझ्या घरात नाही राहून देऊ शकत. तुम्ही चला घरातून चालते व्हा, इथून अजिबात इथे थांबायचं नाही असं ते म्हणतात. आणि ते म्हणतात काय इथे थांबायचं नाही का, आम्ही चला निघा इथून तुम्ही असं त्यांना म्हणतात. तर आता ते म्हणतात की नाही नाही, हे बघा असं करू नका, तुम्ही असं का करताय हो, असं करू नका ना. तर आता लगेच अमृताने त्या हात जोडतात. मंजूची आई म्हणते की खरंच असं करू नका ना, असं का करताय हो, त्रास होईल आणि आम्हाला पण सगळ्यांना. तर आता लगेच ते म्हणतात की नाही नाही, तुम्ही या घरातून निघून जायचं, मला नाही माहिती. मम्मी साहेब असं म्हणतात. अमृताने त्या म्हणतात थांबा ना, जातो ना आम्ही. पण मम्मी साहेब त्यांचं ऐकत नाही. मम्मी साहेब डायरेक्ट मंजूचा बहिणीचा म्हणजेच अमृताचा हात पकडते, त्यांना ओढत ओढत घेऊन येते आणि अमृताला जोरात लुटून देते. जोरात लुटून दिल्यावरती अमृताच्या पोटामध्ये बाळ असतं आणि ती पोटावरच खाली पडते. तेवढ्यात आता तिथे लगेच जी मंजू आहे ती मंजू आता म्हणते की बापरे, आता काय करायचं. आता मंजू इकडे मंजूला फोन येतो. सवी फोन करून सांगते सगळं. मंजूला खूप टेन्शन येतं. मंजू तशी आहे तशीच आता तिकडे यायला निघते आणि मंजू आता तिकडे यायला निघते. ती म्हणते की तिला हवालदार विचारतात काय झालंय, तर ती म्हणते की नाही नाही, मला जायचं आहे कारण की घरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळं मला जाऊ द्या असं म्हणते आणि मंजू तिथून आता निघते. आणि इकडे आल्यावरती जी मंजू आहे ती आता घरी येत असते. तेवढ्यात अमृता खाली पडलेली असते आणि मम्मी साहेब त्यांना म्हणत असतात की निघा चला इथून, कवर थांबणार आहात इथे असं म्हणतात. आणि आता लगेच मम्मी साहेब त्यांना तिथून काढून देण्याचं हे करतात. तर आता लगेच ते म्हणतात की नाही नाही, हे बघा असं काही करू नका, तुम्ही जाऊ नका ना, असं काय करताय मम्मी साहेब, अहो तिला त्रास होईल ना. तर आता लगेच ते म्हणतात की अहो त्रास काय हो, शांत बसा तुम्ही, तुम्ही पण निघायचं. तर ते हातापाय पडते तरी पण तिचं ऐकत नाही आणि त्यांना ते आता तिथून काढून देत असतात. आणि आता त्यांचा हात पकडतात आणि त्यांना हात धरून ओढून मंजूच्या आईला पण तिथून काढून देतात. ते म्हणतात की तुम्ही पण इथे थांबायचं नाही, तुम्ही पण इथून निघा चला असं म्हणतात. तर आता ते म्हणतात की हो इथून जाणारच आहे आम्ही, तुम्ही कशाला आम्हाला सांगताय, आम्हाला कळतंय ना, पण हे बघा आम्हाला थोडा वेळ द्या ना. तर अमृता खूप रडत असते. अमृता म्हणत असते की हे बघा शांत व्हा तुम्ही, काय चाललंय हे. अमृता म्हणते की आई त्यांना कशाला म्हणते ग तू, अगं त्यांना काय कळणार आहे ग, त्यांना काय माया दाया नाहीये, त्यामुळं तू त्यांना हेच म्हण नको, तू कशाला उगाच त्यांना म्हणते. तर आता लगेच ते म्हणतात की असं कसं काय, त्यांना कळणार नाही पण त्यांना समजत नाही का. तर आता लगेच ते म्हणतात की नाही नाही, मंजू तेवढ्यात तिथं मंजू येते आणि मंजू बघते अमृताला एवढा त्रास होतोय. मंजू म्हणते की काय आहे हे, अहो काय चाललंय सगळं तुमचं. तर ते म्हणतात की ओ बास. मंजू म्हणते की हे बघा शांत व्हा तुम्ही. तर आता लगेच मंजू म्हणते आमरे काय झालंय तुला. अमृता म्हणते की अगं काही नाही, अगं बघ ना काय झालंय, काय केलंय मम्मी साहेबांनी, अमृताला लोटून दिलंय. तर आता जसं आहे तसं सवी मम्मी साहेबांना ती मंजू विनवण्या करते पण ते ऐकत नाही. म्हणजे अमृता म्हणते मला पाणी पाहिजे आई, पाणी पाहिजे, तरी पण पाणी देत नाही आणि तिला हात धरते आणि तिला आता ते ओढत ओढत जे हात धरतात आणि आता मंजूला पण तिथून काढून देतात. आणि आता म्हणतात सपने चल घरात. सपना त्या घरात जातात, आतून दरवाजा लावून घेतात. मम्मी साहेब म्हणतात आमच्या घरात पाणी नाहीये, आम्ही अजिबात पाणी देणार नाहीये तुम्हाला असं म्हणतात आणि ते पाणी पण देत नाही आणि ते आता तिथून लगेच ओढत ओढत घेऊन जातात. आणि आता लगेच मंजू लगेच अमृताला घेऊन हॉस्पिटलमध्ये येते आणि ते चेकअप करतात डॉक्टर, त्यांना बाहेर थांबायला सांगतात. तर चेकअप झाल्यावर सांगतात की हो हे बघा एकदम बरं झालं, थोड्याहून वाचले, कारण की हे बघा याची सिच्युएशन खूप अवघड होती, खूप कठीण होती, त्यामुळे बरं झालं. तर आता लगेच ते म्हणतात तिने हात टेकवले लवकर खाली ना, त्यामुळे बरं झालं आहे असं म्हणत असते. तर ते म्हणतात की हो ना. तर आता लगेच ते म्हणतात की हो. तर आता लगेच ते म्हणतात की चालेल ठीक आहे. तर आता लगेच तिला मग अमृताने त्या म्हणतात आता कुठं जायचं आपण. तर आता लगेच मंजू म्हणते की आता कुठं जायचं, ते बाहेर येऊन बसतात एका ठिकाणी अंधारात, एका दुकानापुढे बसलेले असतात. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.